हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आमच्या दादांवर मर्यादा सोडून बोलाल तर जसे समोरून येतील तसे शिंगावर घ्यायची तयारी ठेवा। धनंजय मुंडेंचा मेळाव्यातून शरद पवार गटाच्या नेत्यांना इशारा। निवडणूक लढवणार नाही हे स्पष्ट केलंय। कार्यकर्त्यांना कोणतेही भावनिक आवाहन केलं नाही, शरद पवारांचं वक्तव्य। शेवटची निवडणूक असल्याचं सांगून भावनिक करतील, अजितदादांनी केलं होतं वक्तव्य। अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचं आहे, त्यामुळे कुठल्याही समाजाला दुखावून चालणार नाही। सगळी शक्ती घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल, छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य। जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री करू नका, आधी पक्ष संघटना मजबूत करा, अजित पवारांचा नेत्यांना सल्ला। तर दादा मुख्यमंत्री बनल्याशिवाय आता शांत बसायचं नाही, मंत्री धनंजय मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। ज्यांनी पक्ष स्थापन केला, उभारणी केली, त्यांच्या हातातून पक्ष काढून दुसऱ्यांना दिला। पवारांची निवडणूक आयोगावर टीका, तर सुप्रीम कोर्ट योग्य न्याय देईल, शरद पवारांची प्रतिक्रिया। अजित पवार बारामतीमध्ये आणि राज्यसभेला देखील घरातीलच उमेदवार देतील, रोहित पवारांचं वक्तव्य। तर जबाबदारी सांभाळता येत नसल्यानं फडणवीसांनी राजीनामा द्यावा, रोहित पवारांची मागणी। संजय राऊतांकडून गुंडांसोबत मुख्यमंत्री शिंदेंचे सलग 7 फोटो ट्विट। मुख्यमंत्र्यांना पीएमएलए अंतर्गत अटक झाली पाहिजे, राष्ट्रपती राजवट लावा, निवडणुका घ्या, राऊतांची आक्रमक मागणी। खंडणी, अपहरण अशा किरकोळ गुन्ह्यातील आरोपी पहचान कोण? राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचा लालसिंह पुरोहितांसोबतचा फोटो ट्विट करत सवाल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।